जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 20वा पूर्ण दशक समास 7वा आत्मा निरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, अनुर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलिले, बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडेना। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात, आत्मसाक्षात्काराने शब्दामध्ये समाधान झाले तरी ते शब्दात वर्णन केले पाहिजे, नाहीतर ते वर्णन केल्यामुळे समाधान नाहीसे झाले असे तर कधी होतच नाही। म्हणून आपल्याला जे समाधान प्राप्त होईल ते समाधान आपण शब्दामध्ये व्यक्त केलं पाहिजे, आणि ते समाधान जर आपण शब्दामध्ये व्यक्त केलं तर ते समाधान नाहीसं झालं असं कधीच होत नाही, असं कधीच घडून येत नाही। काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे। समर्थ म्हणतात, असे समाधान प्राप्त होण्यासाठी आपल्याला काही सुद्धा सांडावं लागत नाही, म्हणजेच काही सोडावं लागत नाही किंवा नवीन काही कोणत्या गोष्टी मांडाव्या सुद्धा लागत नाहीत। फक्त एक विचार करा आणि तो विचार करून सर्वांचा शोध घेतल्यामुळे ते आपल्याला कळून येतं। मुख्य काशी विश्वेश्वर, श्वेतबंध रामेश्वर, मल्लिकार्जुन भीमाशंकर गुणात्म्याचे। समर्थ म्हणतात, मुख्य काशी विश्वेश्वर याशिवाय सेतुबंध रामेश्वर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर हे सर्व देव जे आहेत ना, ते आपल्या अंतरात्म्याचेच गुण आहेत। जैसे मुख्य 12 लिंगे, या वेगळी अनंत लिंगे, प्रचित जाणीजेत जगे गुणात्म्याचे। समर्थ म्हणतात, अशी ही मुख्य 12 ज्योतिर्लिंगे आहेत आणि याशिवाय इतर अनंत लिंगे याची जगातील लोकांना प्रचिती येते, हे अंतरात्म्याचेच गुण आहेत। भूमंडळी अनंत शक्ती, नाना साक्षात्कार चमत्कार होती, नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती गुणात्म्याचे। समर्थ म्हणतात, या भूमंडळावर अनंत शक्ती आहेत, नित्य वेगवेगळे साक्षात्कार आणि चमत्कार हे होतच असतात। वेगवेगळ्या देवतांच्या मूर्तीमध्येही सामर्थ्य असल्याचे आपल्याला जाणून येते, हे सर्व गुण त्या अंतरात्म्याचे जाणावेत। नाना सिद्धांची सामर्थ्ये, नाना मंत्रांची सामर्थ्ये, नाना मोहरे वल्लीत सामर्थ्ये गुणात्म्याचे। समर्थ म्हणतात, अनेक सिद्धांची सामर्थ्य, वेगवेगळ्या मंत्रांची सामर्थ्य आणि वेगवेगळ्या वनस्पतीत असणारे सामर्थ्य, सापाच्या मस्तकावरील मण्याचे सामर्थ्य हे सर्व त्या अंतरात्म्याचेच गुण आहेत। नाना तीर्थांची सामर्थ्ये, नाना क्षेत्रांची सामर्थ्ये, नाना भूमंडळी सामर्थ्ये गुणात्म्याचे। समर्थ म्हणतात, वेगवेगळ्या तीर्थांचे सामर्थ्य, वेगवेगळ्या क्षेत्रांचे सामर्थ्य आणि या भूमंडळावरील अनेक प्रकारचे सामर्थ्य हे सुद्धा त्या अंतरात्म्याचेच गुण आहेत। जितुके काही उत्तम गुण, तितुके आत्म्यांचे लक्षण, बरे वाईट तितुके जाण आत्म्याच करिता। समर्थ म्हणतात, जितके म्हणून उत्तम गुण असतील तितके सर्व त्या अंतरात्म्याचेच लक्षण आहेत। बरे वाईट जे काही असेल ते सुद्धा त्या अंतरात्म्याचेच लक्षण आहेत। शुद्ध आत्मा उत्तम गुणी, सबळ आत्मा अवलक्षणी, बरी वाईट अवघी करणी आत्म्याची। समर्थ म्हणतात, शुद्ध आत्मा हा उत्तम गुणी असतो, तर शबल म्हणजे अशुद्ध आत्मा हा अवलक्षणी असतो। बरे वाईट सर्व करणे त्या अंतरात्म्याचेच असते। नाना स्वाभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे, नाना शापोश्राप लक्षणे आत्म्याचेनी। समर्थ म्हणतात, नाना प्रकारचे अभिमान धारण करणे, वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसृष्टी करणे, नाना प्रकारचे शाप, नाना प्रकारचे उशाप देणे हे सर्व लक्षणे त्या अंतरात्म्याचीच आहेत। पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड शोधावा, तत्वे शोधिता पिंड आघवा कळो येतो। समर्थ म्हणतात, माणसाने विवेकाने पिंडाचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा। पिंड हा तत्वांचा आहे हे जाणून घ्यावे। तत्वाने तत्वांचे निरसन केल्यामुळे पिंडासंबंधी जे काही सर्व आहे
ते आपल्याला कळून येते. जड देह भूतांचा, चंचल गुण आत्म्याचा, निश्चळ ब्रह्मा वेगळा ठाव कैचा, जेथे तेथे. समर्थ म्हणतात, स्थूल जड देह हा पंचभूतांचा आहे, चंचलता हा गुण त्या अंतरात्म्याचा आहे आणि निश्चल ब्रह्माशिवाय तर अणुमात्र स्थान हे रिकामे नाहीत, ते जेथे तेथे ओतप्रोत कोंडाटलेलेच असते. निश्चळ चंचळ आणि जड, पिंडी करावा निवाड, प्रत्यय वेगळे जाड, बोलणे नाही. समर्थ म्हणतात, निश्चल परब्रह्म, चंचल अंतरात्मा आणि जड पांचभौतिक देह याचा अनुभव आपल्या देहातच घ्यावा आणि अनुभवाशिवायचे ज्ञान हे सर्व काही व्यर्थ आहे. जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हाच आपल्याला प्रत्येक गोष्टीची प्रचिती येते. म्हणून समर्थ म्हणतात, प्रत्यय वेगळे जाड, बोलणे नाही. म्हणजेच अनुभवाशिवायचे ज्ञान हे सर्व काही व्यर्थ आहे. पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळो येतो, देही जड हा पडतो देखत देखता. समर्थ म्हणतात, आपल्या मृत्यूच्या वेळी पिंडामधून तो अंतरात्मा अलगदपणे निघून जातो तेव्हा निवाडा अनुभवाने कळून येतो की हा जड देह पाहता पाहता जमिनीवरती पडून जातो. जड तितुके पडिले, चंचल तितुके निघून गेले, जड चंचळाचे रूप आले प्रत्ययासी. समर्थ म्हणतात, जड पांचभौतिक देह जागच्या जागीच पडतो, पण चंचल अंतरात्मा तो हा देह सोडून निघून जातो. म्हणजेच जे जड आहे ते जमिनीवर पडते आणि जे चंचल आहे ते निघून जाते. याचप्रमाणे अनुभवाने जड आणि चंचलाचे स्वरूप कसे आहे ते आपल्याला कळून येते. निश्चळ आहे सकळा ठाई, हे तो पाहणे नलगे काही, गुणविकार ते नाही निश्चळासी. समर्थ म्हणतात, निश्चल तर सर्वत्र सदा व्याप्त असते, ते काही पाहावे लागतच नाही आणि निश्चलाच्या ठिकाणी काहीही गुण, कोणताही विकार नसतो. जैसे पिंड तैसे ब्रह्मांड, विचार दिसतो उघड, जड चंचल जाता जाड, परब्रह्मची आहे. समर्थ म्हणतात, जसे पिंडासंबंधी तसेच ब्रह्मांडासंबंधी जाणून घ्यावे, हे तर सर्व विचाराने स्पष्टपणे कळते. जड आणि चंचल निघून गेल्यावर ओतप्रोत घनदाट परब्रह्माच सर्वत्र ठिकाणी संचलेले असते. महाभूतांचा खंबीर केला, आत्मा घालून पुतळा झाला, चालीला सृष्टीचा गलबला येणे रीती. समर्थ म्हणतात, पंचमहाभूतांचा दणकट बाह्य आकार केला तर त्यामध्ये अंतरात्मा घालून पुतळा तयार केला. या प्रकारे सर्व जीवसृष्टी निर्माण होऊन त्यांचा गलबला या सृष्टीमध्ये निरंतर चालू असतो. आत्मा माया विकार करी, आळ घालिती ब्रह्मावरी, प्रत्यय सकळ काही विवरी तोची भला. समर्थ म्हणतात, अंतरात्मा म्हणजे माया विकार उत्पन्न करते, त्याचा आरोप ब्रह्मावर घातला जातो. अनुभव घेऊन जो विवरण करून सर्व जाणून घेतो तोच भला आहे. ब्रह्मा व्यापक अखंड, वरकड व्यापकता अखंड, शोधून पाहता जड काहीच नाही. समर्थ म्हणतात, परब्रह्माच केवळ अखंड व्यापक आहे. इतरांची व्यापकता ही खंडित असते, सापेक्ष असते आणि मर्यादित असते. हा विचार नीट करून शोध घेतला असता यामध्ये न कळण्यासारखे काहीच नाही. म्हणजेच तो परब्रह्म सर्वत्र ठिकाणी पुरून उरलेला आहे. तो परब्रह्म नाही अशी कोणती जागा नाही. गगनासी खंडता नये, गगनाचे नासेल काय, जरी झाला महाप्रळय सृष्टी संहार. समर्थ म्हणतात, गगनाला खंडित करता येत नाही, तसेच त्याचा नाश सुद्धा आपल्याला करता येत नाही. महाप्रलयाच्या वेळी सर्व सृष्टीचा संहार जरी झाला तरी गगन म्हणजेच आकाश हे जसेच्या तसेच असते. जे संहारामध्ये सापडले ते सहजची नाशिवंत झाले, जाणते लोकी उगविले पाहिजे कोडे. समर्थ म्हणतात, जे जे संहारात सापडते ते नाशिवंत आहेत, ते सहज स्पष्ट आपल्याला कळून येते. शहाण्या लोकांनी विवेकाच्या योगाने शाश्वत काय आहे हे ठरवले पाहिजे. न कळता वाटे कोडे, कळता अवघे दिसे उघडे,
म्हणून एकांती निवाडे विचार पहावा. समर्थ म्हणतात, जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ते कोडे वाटते. ज्ञान झाले की सर्व काही उघड होते, स्पष्ट कळून येते. म्हणून एकांतात बसून विचाराने शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करावा. मिळता प्रत्ययाचे संत एका परीस एकांत, केली पाहिजे सावचित्त नाना चर्चा. समर्थ म्हणतात, साक्षात्कारी अनुभव संपन्न संत जर आपल्याला भेटले तर त्यांच्या बरोबर चित्त सावध करून आपले मन एकाग्र करून अध्यात्म विषयाची चर्चा अनेक प्रकारे आपण केली पाहिजे. त्यांचा सहवास म्हणजे एकांतापेक्षाही एकांत समजावा. पाहिल्या वेगळे कळत नाही, कळता कळता संदेह नाही, विवेक पाहता कोठेंची नाही माया जाळ. समर्थ म्हणतात, विचाराने सर्व शोधून पाहिल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही. आणि कळता कळता जर आपल्याला अनुभव आला की आपल्यामध्ये कोणती शंका उरत नाही, कोणता संदेह उरत नाही, असा हा विवेक करून पाहिले असता मायाजाळ कुठेच नाही हे आपल्याला कळून येते. पण त्यासाठी आपण विवेकाने विचार करून पाहिला पाहिजे. गगनी आभाळ आले, मागुती सवेंची उडाले, आत्म्याकरिता दृश्य झाले उडेल तैसे. समर्थ म्हणतात, आकाशामध्ये ढग येतात आणि नंतर लगेच सर्व उडूनही जातात. त्या अंतरात्म्याशी झालेल्या तादात्म्यामुळे दृश्य सत्य वाटते, परंतु निश्चल स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर ते दृश्य मिथ्या ठरते. मुळापासून शेवटवरी विवेकी विवेके विवरी, तोची निश्चय यथावरी चढेना ऐसा. समर्थ म्हणतात, आपल्यापासून ते परब्रह्मापर्यंत विवेकी माणूस विवेकाने सर्वांचे विवरण करून आत्मस्वरूपासंबंधी कधीही चढणार नाही, असा दृढ निश्चय तो मनुष्य करतो. वरकड निश्चय अनुमानाचे, अनुमाने बोलता काय वेंचे, जाणते पुरुष प्रचितीचे ते तो मानित ना. समर्थ म्हणतात, इतर जे अनुमानाचे निश्चय असतात ते टिकत नाहीत. लोक अनुमानाने हवे ते बोलतात, त्यामध्ये त्यांना काहीच दोषित पडत नाही. पण जे अनुभवी पुरुष असतात त्यांना अनुमानाचे बोलणे मान्य होत नाही. उगेच बोलणे अनुमानाचे, अनुमानाचे कोण्या कामाचे, येथे सगट विचारांचे काम नाही. समर्थ म्हणतात, अनुमानाचे बोलणे फुकटचे असते, ते कोणाच्या कामी येत नाहीत. या ठिकाणी सरसकट तर्क करून चालत नाही. सगट विचारतो अविचार, कित्येक म्हणते एकंकार, एकंकार भ्रष्टाकार करू नये. समर्थ म्हणतात, सरसकट विचार हा विचार आहे. कुणी याला एकंकार असेही म्हणतात. निर्विकार स्वरूप सर्वत्र एकच आहे, परंतु विकारी जाणीवेमध्ये अनेक तत्व असल्यामुळे व्यवहारामध्ये सर्वसारखे एकंकार मानणे हे अयोग्य आहे. असा भ्रष्टाचार करू नये. कृत्रिम अवघे सांडावे, काही एक शुद्ध घ्यावे, जाण जाणो निवडावे सारा सार. समर्थ म्हणतात, जे कृत्रिम आहे ते सर्व सोडावे, जे शुद्ध असेल तेवढेच घ्यावे. पुन्हा पुन्हा समजून घेऊन सारासार विचाराने कृत्रिम काय आहे आणि सत्य काय आहे ते आपण निवडून घ्यावे. थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात, मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची अगदी यशस्वीपणे सोडवणूक व्हावी म्हणून सारासार विचाराला आवाहन केले ते श्री समर्थांसारख्या थोर प्रज्ञावंत सत्पुरुषाने. आपल्याला आत्मदर्शन होण्यासाठी माणसाच्या अंतःकरण पंचकामध्ये बदल घडवून आणणे हे आवश्यक असते असे हे निक्षून सांगतात. केवळ योग्य विचाराच्या सामर्थ्याने माणूस हा बदल घडवून आणू शकतो. विश्वातील जाणीवरूप अंतरात्म्याच्या खेळाची प्रचिती येण्यासाठी साधकाने आपल्या पिंडामधील तत्वांचा शोध घेतल्यास त्याला पिंडात जड, चंचल, निश्चळ अशी 3 तत्वे आढळतील. आपला देह जड आणि जाणीवमय अंतरात्मा चंचल आणि शुद्ध परब्रह्मा निश्चळ आहे. जड पडते, चंचल निघून जाते आणि निश्चळ सर्वत्र ठिकाणी जसेच्या तसेच राहते. हाच विचार या ब्रह्मांडाचा शोध घेण्यास उपयुक्त ठरतो. विवेक विचाराने विवरण करून ब्रह्मांडाचे कोडे उलगडते. म्हणून विवेकी माणसाने
मुळापासून शेवटपर्यंत अगदी विवरण करीत जावे आणि शुद्ध शाश्वत परब्रह्माचा स्वीकार करावा. समर्थ म्हणतात, आत्मसाक्षात्कार झाला. अनुर्वाच्य म्हणजे शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही असे समाधान झाले. पण ते समाधान झाले ते सांगितले पाहिजे, कारण ते समाधान बोलून दाखवल्यामुळे नाहीसे झाले असे कधीच होत नाही. असे हे समाधान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही सोडावे लागत नाही आणि काही नवीन मांडावे लागत नाही. अगदी एका विचाराने शोध घेतला म्हणजे ते सारे आपल्याला कळून येते. सेतुबंध, रामेश्वर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर यांसारखे 12 ज्योतिर्लिंगामध्ये काशी विश्वेश्वर मुख्य आहे. या सर्व ईश्वराच्या अभिव्यक्ती आहेत. या 12 ज्योतिर्लिंगाशिवाय अनंत लिंगे जगभर आहेत. त्याची प्रचिती जगातील उपासकांना येत असते. पण हे सगळे आपल्या आत्म्याचेच गुण आहेत. या भूमंडळामध्ये अनंत शक्ती असून त्या शक्तींचा अनेकांना साक्षात्कार येत असतो, साक्षात्कार होत असतो आणि साक्षात्कार येईल पण. त्या शक्तीचे अनेक चमत्कार आपल्या दृष्टीला पडतात. अगदी त्याचप्रमाणे अनेक देवांच्या सामर्थ्य संपन्न मूर्ती आहेत. हे सारे आत्म्याचेच गुण आहेत. समर्थ म्हणतात, अनेक सिद्ध पुरुषांचे सामर्थ्य, अनेक मंत्रांचे सामर्थ्य, अनेक रत्नांचे सामर्थ्य आणि तसेच वनस्पतींचे सामर्थ्य हे सर्व त्या आत्म्याचेच गुण आहेत. विविध तीर्थांचे सामर्थ्य, वेगवेगळ्या क्षेत्रांचे सामर्थ्य, विविध भूमंडळाचे सामर्थ्य हे सारे आत्म्याचेच गुण आहेत. या जगात जितके काही उत्तम गुण आहेत तितके सारे आत्म्याचेच लक्षण समजावे. तसेच जे काही बरे वाईट आढळते तितके सारे आत्म्यामुळेच असते हे आपण जाणून घ्यावे. आत्मा शुद्ध सत्वप्रधान असला तर तो उत्तम गुणी असतो आणि रजोगुणी तमोगुणी शबल झालेला आत्मा हा अवलक्षणी असतो. बरे वाईट जे काही करणी असेल ती सारी त्या आत्म्याचीच करणी असते. अनेक प्रकारचा अभिमान धरणे, प्रतिसृष्टी तयार करणे, अनेक प्रकारचे शाप उशाप देणे ही सगळी त्या आत्म्याचीच लक्षणे आहेत. समर्थ म्हणतात, साधकाने आपल्या पिंडाचा म्हणजेच आपल्या देहाचा चांगला शोध घेऊन त्यातील सूक्ष्म आणि स्थूल तत्वे नीट समजून घ्यावीत. यामुळे आपल्या पिंडाची संपूर्ण रचना कशी झाली हे आपल्याला कळून येते. हा आपला देह जड म्हणजेच अचेतन पंचभूतांचा बनलेला असून आत्म्याच्या चंचलपणामुळे त्याची हालचाल होत असते. या जड आणि चंचल देहामध्ये निश्चळ परब्रह्मा सर्वत्र व्यापून असतो. परब्रह्मा वेगळा ठाव कसा असेल? हा पिंड निश्चळ परब्रह्म, चंचल अंतरात्मा आणि जड देह या 3 तत्वांनी तयार होतो. याचा निवाडा या पिंडातच करावा. प्रत्ययाशिवाय बोलण्यास वजन प्राप्त होत नाही. या पिंडामधून जेव्हा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी तत्वांचा निवाडा कळून येतो. आपल्या देखतच तो देह जड होऊन पडतो. जड तेवढे निश्चेष्ट पडते, चंचल तेवढे निघून जाते. असे हे जड चंचळाचे रूप आपल्याला प्रत्यक्ष दिसून येते. निश्चळ परब्रह्म सगळ्या ठिकाणी व्यापून आहे. ते काही पाहावे लागत नाही किंवा पुन्हा सांगावे लागत नाही. निश्चळाला कोणताच गुणविकार असत नाही. पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत उघड आहे. जड आणि चंचल नाहीसे होताच सर्वव्यापी घनदाट परब्रह्म जसेच्या तसे शिल्लक राहते. पंचमहाभूतांचा दष्टपुष्ट आकार तयार केला. त्यात अंतरात्म्याने प्रवेश केल्यावर हा देहाचा चैतन्ययुक्त पुतळा झाला. याप्रमाणे सृष्टीचा हा व्यापार गलबला सुरू झाला. खर तर अंतरात्मा आणि माया हे सर्व विकार म्हणजेच बदल आपल्यामध्ये घडवून आणतात. पण त्या विकारांचा आरोप मात्र ब्रह्मावर करतात. म्हणजेच मायेचे विकार ब्रह्माचे असल्याचा भ्रम होतो. याचे प्रत्येकाने विवेकपूर्वक विवेचन करतो तो साधक भला आहे. ब्रह्मा अखंडपणे व्यापक आहे, मात्र माईक वरकड सृष्टीची व्यापकता खंडित आहे, भेदयुक्त आहे. जर आपण नीट शोधून पाहिले तर समजायला कठीण आहे असं काहीच नाही. विवेक विचाराने जड अचेतन म्हणून काहीच टिकत नाही. गगनाला खंडित करता येत नाही. महाप्रलय होऊन जरी कल्पांताचा नाश झाला, जरी या सृष्टीचा नाश झाला तरी आकाश कसे नाश पावेल? महाप्रलयामध्ये ज्याचा नाश होतो ते साहजिकच नाशिवंत आहेत.
हे कोडे जाणत्या लोकांनी सर्वांना उलगडून सांगावे. ही सृष्टीची रचना जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत आपल्याला सर्व काही गोडच वाटतं, पण एकदा कळलं की मग सगळे सरळ आणि उघड आहे हे आपल्याला स्पष्ट दिसून येते. म्हणून एकांतात जाऊन अत्यंत सूक्ष्म विचार करून हे गुड काय आहे ते आपण उकलून पाहावे. जर आपल्याला स्वानुभव संपन्न असा कोणी सर्वश्रेष्ठ संत भेटला तर तो योग म्हणजे आपल्याला एकांतापेक्षा मोठा एकांत असतो. त्याच्याशी अत्यंत सावध चित्ताने अनेक विषयावर चर्चा करावी. अशा स्वानुभवी सद्गुरूची भेट होऊन अनेक आध्यात्मिक गूढ विषयावर एकांतामध्ये चर्चा करायला मिळणे ही प्रत्यक्ष भाग्याची गोष्ट असते. माणसाने शोधून पाहिले नाही तर काही कळतच नाही. जसे कळू लागले तसे सारे संदेह मिटून जातात आणि विवेकाने पाहिले तर मायाजाळ खरेपणाने कोठेच नाही असे लक्षात येते. आकाशात आभाळ येते आणि थोड्याच वेळामध्ये ते आपोआपच निरभ्रही होऊन जाते. तसेच अंतरात्म्यामुळे हे दृश्य विश्व भासते, पण विवेकाने भ्रम नाहीसा होताच त्याचं मिथ्यात्व आपल्याला कळून येतं. विवेकी साधक सूक्ष्म विवेकाने विवरण करून मूळ मायेपासून शेवटपर्यंत जातो. दृश्य अशाश्वत तत्वांना बाजूला सारून आढळ आत्मनिश्चयास सांभाळून ठेवतो. वरकड निश्चय अनुमानाचे म्हणजेच बाकीचे निश्चय हे तर्काधारित उथळ असतात. तर्कावर आधारित उथळ बोलायला कुणाचे काय जाते, पण स्वानुभवी जाणते आणि ज्ञानी पुरुष ते मानतच नाहीत. अनुमानाचे उगीच बोलणे तसे काही कामाचे असत नाही. या ठिकाणी आध्यात्मिक अतींद्रिय क्षेत्रात सरसकट विचाराचे काम चालत नाही. दृश्य जगामध्ये उपयोगी पडणारा सरसकट विचार हा सूक्ष्म आत्मस्वरूपाच्या क्षेत्रामध्ये अविचार ठरतो आणि यालाच कित्येक जण एकंकार म्हणतात. एकंकार हा भ्रष्टाकार असतो जो आपण करू नये. जे कृत्रिम आहे ते अवघे सांडून द्यावे, सारे सोडून द्यावे. जे शुद्ध असेल तेच तेवढे घ्यावे, पुन्हा पुन्हा समजून सारासार निवडून घ्यावे आणि स्वानंद साम्राज्यामध्ये लीन होऊन तदाकार व्हावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.